राज्यात महानगरपालिका निवडणुकांचा रणसंग्राम 29 महानगरपालिकांसाठी उद्या मतदान 15,000हून अधिक उमेदवार रिंगणामध्ये धाकधूक वाढली। मुंबईमध्ये सत्तेची महालढत 227 प्रभागातून सर्वाधिक 1,700 उमेदवार रिंगणामध्ये तर इचलकरंजी आणि जालन्यामध्ये पहिल्यांदाच लोकशाहीचा उत्सव 65 जागांसाठी मतदान 230 उमेदवारांमध्ये लढत। पुरंदर उपसा सिंचन योजनेच्या खर्चामध्ये 110 कोटींची वाढ केल्याचा आरोप। 1999 मध्ये शिवसेना भाजप महायुतीवर अजित पवारांचे गंभीर आरोप, सहीसह पुरावे असल्याचाही दावा। 1999 मध्ये मीच जलसंपदा मंत्री होतो, त्या काळामध्ये पार्टी फंडसाठी असा कुठलाही निर्णय झाला नाही। अजित पवारांच्या आरोपांवर खडसेंची प्रतिक्रिया, तर अजित पवार 25 वर्ष भ्रष्टाचाराला संरक्षण देत होते का, खडसेंचा सवाल। 40,000 कोटी कुठे गेले, कुठं पाणी मुरलं, अजित पवारांचं नाव न घेता महेश लांडगेंवर निशाणा। कुणाची प्रॉपर्टी वाढली, राजगुरुनगरमध्ये कुणी जमिनी घेतल्या, अजितदादांचा सवाल। धरणामध्ये पाणी नाही तर काय करू असं आम्ही कधी म्हटलं नाही। अजित पवारांच्या जुन्या वक्तव्यावरून महेश लांडगेंचा टोला, तर शरद पवारांनी थांबलं पाहिजे असं देखील ते म्हणत होते, लांडगेंचा निशाणा। अजित पवारांचे राजकीय सल्लागार नरेश अरोरांच्या डिझाईन बॉक्सची गुन्हे शाखेकडून तपासणी, तर अरोरांवर कारवाई केलेली नाही। गुन्हे शाखेला मिळालेल्या तक्रारीच्या पडताळणीसाठी अधिकारी गेले, तक्रारीमध्ये तथ्य नसल्यानं अधिकारी परतले, अमितेश कुमार यांची माहिती। केवळ कार्यकर्ताच नाही तर दोन्ही पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर निर्णय होणार। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रश्नावर अजित पवारांचं उत्तर। निवडणुकीमध्ये पैशांचा धुमाकूळ, कोणी पैसे वाटायला आलं तर कानाखाली वाजवा, चुकाल तर मुंबईला मुकाल। शाखा भेटीमध्ये उद्धव ठाकरेंकडून मतदारांना साथ। मुंबईमध्ये झिशान सिद्दीकींच्या कार्यकर्त्यावर पैसे वाटल्याचा आरोप। बांद्रा निर्मलनगर पोलीस ठाण्यामध्ये राष्ट्रवादीचे नेते झिशान सिद्दीकींच्या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल, पैसे वाटल्याचा प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद। जळगाव महापालिकेच्या निवडणुकीमध्ये पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल। व्हिडिओबाबत अपक्ष उमेदवारांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार। प्रभाग 11 मधील शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप केले जात असल्याचे लेखी तक्रारीमध्ये नमूद। छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदारांना पैसे वाटप करण्याआधी त्यांची यादी व्हायरल। यादीमध्ये नाव असलेल्या एका मतदाराचं स्थानिक नागरिकांनी घर शोधलं, यादी कुणी बनवली माहिती नाही, यादीमध्ये नाव असणाऱ्यांची प्रतिक्रिया। निवडणुकीआधी यादी प्रसिद्ध होणं म्हणजे मत विकत घेतल्याचं सिद्ध। व्हायरल यादीवर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया, पोलिसांनी सुमोटो गुन्हा दाखल केला पाहिजे, शिरसाटांची मागणी। नवी मुंबईत पैसे वाटप केल्याचा मनसेचा आरोप। प्रभाग क्रमांक 24 क मध्ये पैसे वाटपाचा आरोप। एका व्यक्तीला मनसे कार्यकर्त्यांनी पकडून पोलिसांना बोलावलं, पिशवीमध्ये 2 लाख रुपये मिळाल्याचा मनसेचा दावा, तर पैसे बिझनेससाठी असल्याचा पकडलेल्या व्यक्तीचा दावा। नांदेडमध्ये दुसऱ्या पक्षाचे लोक पैसे वाटप करत असल्याचा ठाकरे शिवसेनेच्या उमेदवाराचा आरोप। अमर कोंडराज यांनी फिरत्या पथकाची गाडी अडवून केलं आंदोलन। आनंदनगर भागामध्ये आंदोलन करणाऱ्या उमेदवाराचा आत्मदहनाचा इशारा। नालासोपाऱ्यातून 10,09,000ची रोकड हाती। दुचाकीवरून पाकिट आणि प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पैसे घेऊन जाताना रंगेहात पकडलं, दोघे पोलिसांच्या ताब्यात। पुण्यात वसंत मोरेंच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा टेम्पो पकडला। टेम्पोमध्ये चांदीच्या वाट्या असल्याचा मोरेंच्या कार्यकर्त्यांचा दावा। प्रकाश कदम यांच्या नावाची कागदं आढळली, मोरेंच्या कार्यकर्त्यांचा दावा। राज ठाकरेंचा पुण्यामध्ये प्रचार दौरा। मनसेच्या रॅली मार्गामध्ये भाजपचा सभामंडप, दोन्ही कार्यकर्ते आमने सामने, पोलिसांच्या मध्यस्थीनं वाद निवडला। अमरावतीच्या नेहरू मैदानामध्ये भाजपा आणि युवा स्वाभिमानचे कार्यकर्ते आमने सामने। नेहरू मैदानामधून आधी कोणाची रॅली काढावी यावरून झाला वाद। पंकजा मुंडेंकडून कल्याण डोंबिवलीमधील मारहाणीच्या घटनेचा निषेध। लोकशाहीच्या मार्गाने आपण निवडणूक लढवत आहोत, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया। भाजपा गुंडागर्दी करून सोलापूरची संस्कृती खराब करतेय। काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांची भाजपवर टीका। भाजपला जनसेवा नाही लक्ष्मी सेवा करायची आहे, प्रणिती शिंदेंचा आरोप। काँग्रेसवाले भुरटेचोर तर भाजपवाले डाकू। अकोल्यामधल्या सभेमध्ये प्रकाश आंबेडकरांची भाजपसह काँग्रेसवर टीका। तरी शेवटची निवडणूक, यातच भाजपचे कंबरड मोडा, आंबेडकरांचं आवाहन। ठाण्यामधील आपल्या दवाखान्यामध्ये गद्दारांनी साड्यांचं दुकान काढलं, त्याच साड्या गद्दारांना नेसून त्यांची धिंड काढा। उद्धव ठाकरेंची एकनाथ शिंदेंसह शिवसेनेवर घणाघाती टीका। खिशात नाही आणा आणि मला बाजीराव म्हणा, काही लोक मनामध्ये येतात ती आश्वासने देतात। पुण्यातील प्रचार सभेतून मुख्यमंत्री फडणवीसांचा अजित पवारांना टोला। 15 तारखेला सकाळी अलार्मवाल्याचं घड्याळ बंद करून घरी ठेवायचं, असंही आवाहन। गेली 9 वर्ष त्यांच्याकडे मनपाची तिजोरी होती, ती पूर्ण खाली गेली, त्यामुळे त्यांच्याकडे आणा राहिला नाही। फडणवीसांना अजित पवारांचं प्रत्युत्तर, आम्हाला बाजीराव म्हणाले, आता आम्ही पुन्हा तिजोरीमध्ये आणा आणू, असंही वक्तव्य।
जनतेने मला 3 वेळा सीएम बनवलं आणि 2 वेळा माझ्या नेतृत्वामध्ये बहुमत दिलं. जनता कुणाच्या बाजूने हे स्पष्ट आहे. राज ठाकरेंच्या बसवलेल्या मुख्यमंत्री या टीकेला मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. उद्धव ठाकरेंनी मतचोरीवर बोलू नये. त्यांच्यावर नगरसेवक चोरीचा आरोप आहे. मतचोरीपेक्षा हे गंभीर आहे. मतचोरीच्या उद्धव ठाकरेंच्या आरोपांना मुख्यमंत्री फडणवीसांचं उत्तर. अजून विलिनीकरण व्हायचंय आणि एवढी चर्चा काय करायची आहे? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. दुबार मतदाराला फोडणार म्हणजे फोडणार. काय कारवाई करायची ती करा. TV9 मराठीशी बोलताना अमित ठाकरेंचं विधान. तर पाय तोडायचे असतील तर बेहरामपाडा नळ बाजारामध्ये जा. नितेश राणेंचा पलटवार. आता तरी भगव्याकडे येण्याचा केविलवाडा प्रयत्न आहे. ठाकरे बंधूंच्या भगवा गार्डच्या निर्णयावर आशिष शेलारांची टीका. हिंदुत्वाला तिलांजली दिली. आता स्वतःला कसे फसवलं हेच यातून दिसत असल्याचाही टोला. ठाकरेंचा महापौर झाल्यास मुंबईचा पाकिस्तान होईल. भाजपच्या अमित साटम यांची टीका. तर मुंबई पाकिस्तान कशी होईल याचं स्पष्टीकरण द्यावं. अंबादास दानवेंचा साटम यांना सवाल. जळगावमध्ये भाजपने गुंड प्रवृत्तीच्या लोकांना तिकीट दिली. पहिल्यासारखी साफसुथरी भाजप देखील राहिलेली नाही. एकनाथ खडसेंची भाजपवर टीका. लाडक्या बहिणीला पैसे दिले मात्र भाई कसाही निघाला. खडसेंचं टीकास्त्र. मविया उमेदवारांच्या गळ्यामध्ये तर नेहमीच टाळ असतो. मंत्री गुलाबराव पाटलांचा एकनाथ खडसेंना टोला. दरम्यान महायुतीमध्ये गुंडांना उमेदवारी दिल्याची टीका खडसेंनी केली होती. व्हाईट हाऊस म्हणजे काय संभाजीनगरकरांना चांगलं माहिती आहे. त्यांचे नेते एकनाथ शिंदे असताना ते वर्षा बंगल्यावर नतमस्तक होत असतात. अंबादास दानवेंची संजय शिरसाटांवर टीका. जालन्यामध्ये भाजपची जागा काँग्रेसनं घेतली. अर्जुन खोतकरांचा भाजपवर हल्लाबोल. जालन्यामध्ये भाजपच्या 65 पैकी 45 उमेदवार काँग्रेसमधून आयात केलेले. खोतकरांची प्रतिक्रिया. 29 पैकी 28 महापालिकेमध्ये महायुतीचे महापौर होतील. मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून विश्वास व्यक्त. सांगली महापालिकेमध्ये भाजपचाच महापौर होणार असाही दावा. मतचोरीवर कडी नजर ठेवण्यासाठी ठाकरे बंधूंकडून भगवा गार्डचा नवा प्रयोग. 2000 पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी देत विशेष प्रशिक्षण. मतदान केंद्राच्या बाहेर 15 जानेवारीला भगवा गार्ड तैनात केला जाणार. बाळासाहेब ठाकरेंनंतरच्या पिढीनं स्वतःचा विकास केला की मराठी माणसाचा. नितेश राणेंचा सवाल. 1960ला मुंबईमध्ये राहणारा मराठी टक्का बघा आणि आताचा टक्का बघा. तुम्हाला उत्तर मिळेल. नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका. भाजप थापा मारत नाही. ठाकरेंची सेना थापा मारते. उद्धव ठाकरेंना थापा मारण्याचं नोबेल पारितोषिक मिळालं पाहिजे. रावसाहेब दानवेंची टीका. वनजमिनीवरील झोपडपट्टी वासियांच्या पुनर्वसनाबाबत ठराव मंजूर. झोपडपट्टी वासियांना न्याय मिळावा यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये लढा. प्रभाग क्रमांक 3 मधील वन विभागाच्या प्रश्नावर आशिष शेलारांचं उत्तर. भाजपच्या नवी मुंबईतील जाहीरनाम्यामध्ये हिंदी सक्ती करू असं आश्वासन. मनसे नेते गजानन काळेंचा आरोप. मनपाच्या माध्यमातून हिंदी सक्ती करण्याचा सरकारचा डाव. मराठी माणसांनी या निवडणुकीमध्ये भाजपला धडा शिकवावा. काळेंचं आवाहन. रवींद्र चव्हाणांचे संजय राऊतांना लुंगीबाबत केलेल्या टीकेवरून प्रत्युत्तर. ती माझी वैयक्तिक बाब. राष्ट्र प्रथम नंतर पक्ष शेवटी स्वतः. चव्हाणांचा संयमाचा सूर. विकासावर बोलण्यासारखं काही नसेल तेच अशी वक्तव्य करतात अशी प्रतिक्रिया. चिवडी ते प्रचारादरम्यान अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा एकत्रित गाडीनं प्रवास. अमित ठाकरे ड्रायव्हिंग सीटवर तर शेजारी आदित्य ठाकरे. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी संपूर्ण ठाकरे कुटुंब प्रचाराच्या मैदानात. प्रचार संपल्यानंतर शर्मिला ठाकरे यांचा टॅक्सीनं प्रवास. प्रभादेवी इथल्या सभा संपल्यानंतर शर्मिला ठाकरे टॅक्सीनं शिवतीर्थाकडे रवाना. प्रभादेवी इथल्या सामना कार्यालयाजवळच्या सांगता सभेनंतर शर्मिला ठाकरे टॅक्सीनं रवाना. नंदुरबारच्या शहादामध्ये उपनगराध्यक्षपदाच्या निवडी दरम्यान राजकीय नाट्य. उपनगराध्यक्षांच्या निवडणुकीपूर्वीच नगराध्यक्ष आणि नगरसेवकांमध्ये खडाजंगी. नगराध्यक्षांनी उपनगराध्यक्षांच्या दालनाला टाळं ठोकलं. नंदुरबारमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे माजी आमदार शिरीष चौधरींच्या घरावर हल्ले करणारे सराईत गुन्हेगार. आरोपींवर मकोका आणि हद्दपारीची कारवाई करण्याची मागणी. भाजपकडून रायगड जिल्हा परिषदेची नागोठणे गणाची उमेदवारी जाहीर. जिल्हा उपाध्यक्ष सोपान जांभेकर उमेदवारी जाहीर. तर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मवियामध्ये बिघाडी झाल्याचे संकेत. बीडच्या आष्टीमधील लिंबोडी गावच्या उपसरपंच सुनीता घुगे यांची बिनविरोध निवड. पंकजा मुंडेंचे समर्थक विजय कोल्हार यांच्या वतीनं नवनिर्वाचित उपसरपंचांचं स्वागत. हिंदुत्ववादी म्हणवणाऱ्या भाजपनं मुस्लिम उमेदवाराला स्वीकृत नगरसेवक पद का दिलं? सामाजिक कार्यकर्ते राम जगताप यांचा सवाल. बदलापूरमध्ये भाजपकडून शागोफ गोरे यांना स्वीकृत नगरसेवक पद. नाशिकमध्ये प्रचार स्लिप वाटताना महिला कार्यकर्त्यांना मारहाण करत पत्रक फाडल्याचा अपक्ष उमेदवार मुकेश शहाणे यांचा आरोप. शहाणे यांच्या महिला कार्यकर्त्यांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ केल्याचा आरोप. सुधाकर बडगुजर यांच्या कार्यकर्त्यांनी दमदाटी केल्याचा आरोप. शहाणेंकडून नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यामध्ये तक्रार.
नालासोपाऱ्यामध्ये भाजपच्या कमळ चिन्हाची निशाणी असलेली लाडू पाकिटं वाटल्याचा आरोप. भाजपकडून आचारसंहितेचा सर्रास उल्लंघन होत असल्याचा जितेंद्र हजारे आणि रामचंद्र राठोड यांचा आरोप. लाडू वाटप करताना कार्यकर्त्यांना विरोधकांनी रंगेहात पकडलं. पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर क्षेत्रीय कार्यालयामधून 19 वॉशिंग मशीन जप्त. भरारी पथकाची कारवाई. प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा फैसला 23 फेब्रुवारीपर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता. 50% आरक्षण मर्यादा ओलांडल्यानं काही ठिकाणी निवडणुका प्रलंबित. 23 फेब्रुवारीला सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार. 12 जिल्हा परिषद आणि 125 पंचायत समित्यांसाठी निवडणुकीची घोषणा. 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी होणार. कुख्यात गँगस्टर अबू सालेमची पॅरोल याचिकेवर हायकोर्टामध्ये सुनावणी. अबू सालेम आंतरराष्ट्रीय गुन्हेगार, जास्त काळ बाहेर ठेवणं अयोग्य. 14 दिवसांच्या पॅरोलच्या ऐवजी केवळ 2 दिवसांचीच रजा देण्यास सरकारची मान्यता. पुढील आठवड्यामध्ये सुनावणीमध्ये अंतिम निर्णय होणार. डोंबिवलीमध्ये पोलीस प्रशासन ऍक्शन बोर्डवर पैसे वाटप मारहाण झाल्याला प्रभाग क्रमांक 29 मध्ये पोलिसांचा रूट मार्च, कडक बंदोबस्त तैनात. निवडणूक प्रचार संपताच कांदिवली पोलिसांचा परिसरामध्ये रूट मार्च, पोलीस दल आणि होमगार्ड यांचा मोठ्या संख्येनं सहभाग. नाशिकमध्ये मालेगाव महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा रूट मार्च. निवडणूक काळामध्ये विशेष खबरदारी. सुमारे 2000हून अधिक अधिकारी, पोलीस कर्मचारी तैनात. बीडमध्ये धनगर समाज बांधवांची भव्य रॅली. धनगर समाजाचा एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्याची मागणी. मुंबई महानगरपालिकेचा प्रचार संपण्यापूर्वी शिवडी विधानसभा प्रभाग 206 मतदारसंघातील महिलांचं अनोखं आंदोलन. तांबोळी, पत्रासाळ, भिकुमाळीसाळ, गोपाळबाग, गणेशबाग इथल्या महिलांचं गांधीगिरीनं आंदोलन. आम्ही ज्या जागी राहतोय त्याच ठिकाणी घर द्या, आंदोलकांची मागणी. भंडाऱ्याच्या कोंढा परिसरामध्ये भरधाव टिप्परची सायकलस्वाराला धडक. भीषण अपघातामध्ये 60 वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू. पुण्यामध्ये शिंदेवाडी भोर दरम्यान महामार्गाचं काम रखडलं. महामार्गाचं काम संथ गतीनं, ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर नागरिकांचा संताप. रस्त्याचं काम तातडीनं पूर्ण करण्याची मागणी. संक्रांतीच्या पूर्वसंध्येला बेळगावमध्ये मुसळधार पाऊस. चन्नम्मा सर्कलसह शहरामध्ये अवकाळी पावसाचा तडाखा. तासभराच्या मुसळधार पावसानं नागरिक त्रस्त. अवकाळीमुळे रब्बी पिकांना धोका निर्माण. छत्रपती संभाजीनगरमधील पैठण तालुक्यामध्ये पावसाची हजेरी. बिडकीन परिसरामध्ये अवकाळी पावसामुळे शेतीच्या नुकसानीची शक्यता. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची धावपळ, जनजीवन विस्कळीत. या अवकाळी पावसामुळे मानवी आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची शक्यता. गोंदियामध्ये तूर पिकावर शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांचा धोका वाढला. हेलिकोपर्पा, पिसारी पतंग आणि शेंग माशीचा प्रादुर्भाव वाढल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण. पिकाची नियमित पाहणी करून वेळीच उपाययोजना करण्याचे कृषी विभागाचं आवाहन. नंदुरबारमधील भरड धान्य केंद्रांकडे शेतकऱ्यांची पाठ. शेतकऱ्यांना शेतीमाल विक्री करण्यासाठी 10 केंद्रांना मंजुरी. मात्र अवघ्या 200 शेतकऱ्यांची नोंदणी. शेतकऱ्यांकडून खासगी व्यापाऱ्यांना अधिक पसंती.